नंतर प्रसंग असा झाला, काही कालावधीनंतर आमच्या वडिलांचं लग्न झालं, म्हणजे विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे बाबा जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा आईला घेऊन गेले नव्हते. आणि मुळात तेव्हा स्वामींची सेवा ही आईच्या माहेरी नव्हती, म्हणजे स्वामींचं काही एवढं पूजन अर्चन नसायचं तिथे. तर मग आईला जायची भरपूर इच्छा होती की आता तुम्ही चाललाय, मला घेऊन चला, नक्की मी पण दर्शन घेईन, कोण आहेत काय आहेत. आणि तिने कधीही स्वामींचं मंदिर पाहिलेलं नव्हतं की स्वामींचं मंदिर कसं आहे, स्वामी दिसतात कसे, फक्त फोटोमध्ये आपण जसे पाहतो तसे पाहिले होते. पण इच्छा होती, पण बाबांना घेऊन जाणं शक्य झालं नाही. आणि माझे बाबा दर गुरुपौर्णिमेला तिथे आधी जायचे, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. नंतर मग लग्न झाल्यानंतर मग जो प्रसंग झाला की आईला घरी सोडून बाबा गेले. आणि ज्या दिवशी बाबा अक्कलकोटला गेले त्या दिवशी आईच्या स्वप्नामध्ये सगळ्या मंदिराचा दृष्टांत आला. आणि जसं अक्कलकोटचं मंदिर आहे, समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिर, तसं सगळं आईच्या स्वप्नामध्ये आलं. तो जो वटवृक्ष आहे तो अख्खा वटवृक्ष आईच्या स्वप्नामध्ये आला. आणि बाबा जेव्हा अक्कलकोटून घरी आले तेव्हा आईने पहिला प्रश्न बाबांना केला की माझ्या स्वप्नामध्ये असा असा आलेला आहे, याचा अक्कलकोटशी काही संबंध आहे का.